मेवण्यासोबत पळाले, चुलत भावासोबत लफडं, पुढं घडलं भयंकर। ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। साहेब, हमें क्या पता वो कहाँ गए। 25 तारीख से घर से निकल गए, इतना ही हम बता सकते हैं। या वाक्यावर बाप लेक दोघे ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना खकनार पोलीस स्टेशनमध्ये खाकेचा पाहुणचार केला। तेव्हा मात्र बापूराम ने साहब मैंने अपनी बेटी को जान से मार दिया असे सांगितले। गुन्हा कबूल करून सर्व घटनाक्रमही बापूराम पोलिसांना सांगू लागला आणि बेपत्ता शिवानीच्या मर्डर मिस्ट्रीची थरारक कथा अंगावर काटा उभा करत होते। त्यातील क्रूरता एखाद्या विकृत किलरला लाजवणारे होते। मध्य प्रदेशातील खकनार जिल्हा बरानपूर येथे खून करून मृतदेह महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सापडला। या घटनेची पुढील प्रमाणे सविस्तर हकीकत आहे, पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। मध्य प्रदेशातील खडकी तालुका खकनार जिल्हा बरानपूर या गावामध्ये बापूराम नथू कलमेकर वय वर्षे 55 हा कुटुंबासह राहत होता। त्याच्या कुटुंबामध्ये एक मुलगा, 2 मुली होत्या। त्याचा मुलगा अजय आणि एक मुलगी विवाहित होते, तर एक मुलगी शिवानी अविवाहित होते। शेती आणि शेतमजुरीवर कुटुंबाची गुजराण करणारे कलमेकर कुटुंब होते। शिवानी 1 वर्षांपूर्वी बहिणीच्या पतीसोबत पळून गेले। या प्रकाराने सगळेच हादरून गेले। तिची मोठी बहीण माहेरी आले। लहान बहिणीने मोठ्या बहिणीचा संसार मोडला होता। 8 महिन्यांनी शिवानीला चूक समजून आली, मात्र समाजामध्ये झालेली बदनामी भरून निघणारी नसल्याने घरी आलेल्या शिवानीस बापूराम घरामध्ये घेण्यास तयार नव्हता। समाजाची जात पंचायत बसली, त्यामध्ये शिवानीला घरात घेण्यास बापूरामला सांगण्यात आले। मोठ्या मुलीस परत सासरी पाठवण्यात आले। पंचांचा निर्णय सर्वांनी मान्य केला। शिवानीला बापामध्ये घरात घेतले। काही महिने असेच निघून गेले आणि शिवानीची चुलत भावासोबत सलगी वाढली। चुलत भाव अरुण सोबत वाढलेली तिची सलगी कुटुंबाच्या नजरेतून सुटली नाही। शेवटी बापाने युद्ध पातळीवर शिवानीसाठी वर संशोधन सुरू केले। धारणी येथील एका होतकरू युवकासोबत शिवानीचे लग्न 15 एप्रिल रोजी लावून दिले। शिवानी सासरे नांदायला गेली खरे, पण 5-6 दिवसातच माहेरे खडकी येथे परत आले। दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी बापूरामने जावयाला खडकी येथे शिवानीला घेऊन जाण्यासाठी बोलावून घेतले। जावय खडकी येथे तिला घेण्यासाठी आलेला होता। सायंकाळी सर्वांचे जेवण आटोपले। डोंगराळ दुर्गम भागातील गाव असल्याने रात्री 9च्या आधीच बापूरामच्या कुटुंबासह सर्व गाव झोपी गेले। शिवानी घरामध्ये तर तिच्या पतीसह सर्व परिवार अंगणामध्ये झोपला। रात्री 12:30च्या दरम्यान कसला तरी आवाज आल्याने बापूरामला जाग आले। तो आवाजाच्या दिशेने जाऊन बघतो तर त्याची मुलगी शिवानी आणि पुतण्या अरुण दोघे बोलताना त्याला दिसले। नवरा अंगणामध्ये झोपलेला असताना मध्यरात्री शिवानी चुलत भावासोबत बोलत असल्याचे पाहून बापूराम भडकला। मोठ्या बहिणीच्या संसारामध्ये आग लावल्यावरही माफ करून घरामध्ये घेतले, लग्न लावून दिले, तरीही शिवानीच्या स्वभावामध्ये बदल होत नसल्याची चीड त्याला आली। त्याने घरातील बांबूची काठी आणली आणि शिवानीच्या डोक्यामध्ये मारली। हा घाव वर्मी बसला। एका फटक्यात रक्ताच्या थरळ्यामध्ये शिवानी जमिनीवर खाली पडली। ती रक्तबंबाळ होऊन तडपडत होते, तरीही बाप तिला लाथा बुक्याने तुडवत होता। अखेर ती थंडगार पडली तेव्हा तो भानावर आला। शिवानीची हालचाल होत नसल्याचे बापूरामच्या लक्षात आले। शिवानी मृत झाल्याची खात्री झाली, तसा त्याने तिचा मृतदेह भिंतीला टेकून आडोशाला ठेवला आणि तो परत जाऊन झोपला। त्याने सकाळी जावयाला सांगितले की शिवानी पळून गेली। हे ऐकून जावयाला संताप आला। तो रागारागाने तिथून निघून गेला। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 वाजता मुलगा अजयच्या मदतीने दुचाकीवर शिवानीचा मृतदेह बसलेल्या अवस्थेमध्ये ठेवला। तिच्या अंगावर चादर टाकली। कोणी विचारले तर तिला दवाखान्यामध्ये घेऊन जात आहोत असे सांगू असे बाप लेकांचे ठरले। दुर्गम डोंगराळ भागातून मध्य प्रदेशची सीमा ओलांडून ते दुचाकीने राजुरा शिवारामध्ये रात्री 12 वाजता आले। येताना त्यांनी सोबत कपडे, एक गोणी, वस्त्रा, कोयता घेतलेला होता। राजुरा शिवारामध्ये
गोणीवर मृतदेह ठेवून वस्ताराने डोक्यावरील केस काढले. नंतर राक्षसी प्रवृत्तीच्या क्रूर बापाने कोयत्याने तिचे मुंडके धडा वेगळे केले. डाव्या हातावर गोंदलेले अरुणचे नाव सोलून काढण्यात आले. नंतर मुंडके 100 मीटर अंतरावर नेऊन डिझेलने जाळले. नंतर धडावर डिझेल टाकून पेटवून दिले. जाताना रस्त्यात कपडे बदलून रक्ताने माखलेले कपडे कोयता वस्तारा फेकून दिला. गावापासून दूर दुर्गम भागामध्ये सगळी ओळख मिटवून शिवानीचा मृतदेह जाळून टाकल्याने आपण खून पचवला या आविर्भावामध्ये कलमेकर बापले घरी परतले. पण त्यांना माहिती नव्हते की महाराष्ट्रातील पोलीस अगदी छोट्या पुराव्यावरूनही गुन्हेगारांचा माग काढतात. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळचे 8:30 वाजले असावेत. जळगाव जामोद पोलिसांना माहिती मिळाली. राजुरा शेत शिवारामध्ये एका महिलेचा मुंडके नसलेला मृतदेह पडला असून काही अंतरावर केस नसलेले मुंडके पडलेले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठांना कल्पना देत ठाणेदार नितीन पाटील आपल्या सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळलेली होती. फॉरेन्सिक टीम वाशिम येथून श्वान पथक पाचारण करण्यात आले. पाटील यांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता 5 फूट 4 इंच उंची असलेल्या शीर नसलेल्या महिलेचे वय अंदाजे 20 ते 25च्या दरम्यान असावे. तिच्या अंगामध्ये हिरव्या रंगाचा अर्धवट जाळलेला टी शर्ट, लाल कथिया रंगाचा पायजमा, गळ्याभोवती गुंडाळलेला अर्धवट जाळलेला काळ्या रंगाचा स्कार्फ, गळ्यामध्ये काळ्या मण्यांची पांढऱ्या धातूची पोत, पायाजवळ चप्पल जोड पडलेला होता. तर 100 मीटर अंतरावर नदीच्या काठाजवळ केस नसलेले अर्धवट जाळलेले शीर पडलेले होते. पोलिसांनी दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करून मृतदेह जळगावला हलवला. शीर आणि मृतदेह एकाच महिलेचे आहे का? मृतकाचे वय किती असावे? तिचा मृत्यू केव्हा झाला असावा? मृत्यू नेमक्या कशाने झाला? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी मृतदेह अकोला येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. वरिष्ठांनी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शक सूचना केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम 103(1) 258 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक महिलेचा चेहरा जाळल्याने विद्रूप झालेला असल्याने मृतक महिलेची ओळख पटवून तिला कोणी आणि का मारले हे गूढ उकलायचे होते, ते सुद्धा कोणत्याही धाग्याशिवाय. आरोपींनी घटनास्थळी कोणताही पुरावा न सोडून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिलेले होते. जळगाव जामोद पोलीस आणि बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेने मात्र त्या अज्ञात महिलेचा खून केलेल्या अज्ञात आरोपींचे आव्हान स्वीकारले. स्थानिक गुन्हा शाखेची 2 पथके जळगाव जामोद पोलीस युद्ध पातळीवर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कामाला लागली. मृतक महिलेच्या अर्धवट जाळलेल्या फोटोसह मृतकाची उंची, कपड्यांचे वर्णन असलेली एक शोध पत्रिका काढून ती जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेर प्रसारित करण्यात आली. जळगाव जामोद नजीक असलेल्या सर्व पोलीस स्टेशनच्या 20 ते 25 वयोगटातील 26 एप्रिल आधी बेपत्ता तरुणीच्या तक्रारी शोधणे सुरू केले. मात्र पोलिसांना बेपत्ता असलेल्या तरुणी आणि अनोळखी मृतदेहाबाबत कुठलाही धागा मिळत नसल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 26 एप्रिल नंतरचा बेपत्ता तरुणीचा डाटा सर्च केला असता 1 मे रोजी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील जळगाव जामोदपासून 60 किलोमीटर अंतरावरील खकनार पोलीस स्टेशनमध्ये खडकी येथील शिवानी कलमेकर वय वर्षे 20 ही नवविवाहित तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दिसली. तक्रारीमध्ये असलेल्या बेपत्ता मुलीची उंची बांधा मृतक महिलेसोबत जुळत होता. तर शिवानी ही 23 एप्रिल रोजी बेपत्ता झालेले होते. पोलिसांना राजुरी शिवारामध्ये 26 एप्रिल रोजी मृतदेह दिसलेला होता. त्यात खडकी हे मध्य प्रदेशातील गाव घटनास्थळापासून दुचाकीने 40 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे त्या बेपत्ता तरुणीची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज खान, गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अजिज परशुवाले, अमोल शेजोळे,
राकेश नायडू, हेलगे, ठोंबरे यांचे पथक बेपत्ता तरुणीचे गाव खडकी येथे पोहोचले. बापूराम कलमेकर आणि अजय कलमेकर या दोघा बाप लेकांना शिवानी केव्हा बेपत्ता झाले, तिला बेपत्ता झाल्याचे पहिल्यांदा कुणा समजले असे प्रश्न विचारल्यावर बेपत्ता शिवानीचा बाप म्हणाला, मी लघुशंकेसाठी उठलो तेव्हा शिवानी घरामध्ये नव्हते. तर भाऊ अजय म्हणाला, मी पाणी पिण्यासाठी उठलो तेव्हा घरामध्ये शिवानी नव्हते. दोघांच्या बोलण्यामध्ये असलेली विसंगती पोलीस उपनिरीक्षक सपकाळे यांनी अचूक हेरलेले होते. पण अधिक न बोलता दोघांचे जबाब घेऊन पोलीस त्यांच्या घरून निघाले. कलमेकरच्या घरून पोलीस निघाले, मात्र त्याच्या गावातून नाही. पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या पथकाने गावातच मुक्काम केला, कारण या गावातूनच काहीतरी माहिती मिळेल असा विश्वास त्यांना होता. प्रदेश, गाव, गावकरी, त्यांची भाषा सर्व काही नवीन असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तेथील गावकऱ्यांच्या सोबत त्यांच्याच भाषेमध्ये संवाद साधून व विश्वासात घेऊन बेपत्ता शिवानीबाबत गोपनीय माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवानी 1 वर्षांपूर्वी जावयासोबत पळून गेले होते, पण पंचायतीने निवाडा करून तिला आणले. आता तिचे चुलत भावासोबत प्रेम संबंध होते. शिवानी बेपत्ता झाली तेव्हापासून तो सुद्धा गायब असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. मग पोलीस वेगळ्याच आत्मविश्वासाने परत बापूरामच्या घरी पोहोचले. दोघांना परत तेच प्रश्न विचारण्यात आले, मात्र साहेब हमें क्या पता वो कहाँ गए हैं, 25 तारीख से घर से निकल गए, इतना ही हम बता सकते हैं. या वाक्यावर दोघे ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना 9 मे रोजी खकनार पोलीस स्टेशनमध्ये खाकीचा पाहुणचार केल्यावर तृप्त झालेल्या बापूरामने, साहब मैंने अपनी बेटी को जान से मार दिया असे सांगितले. गुन्हा कबूल करून सर्व घटनाक्रम हे बापूराम पोलिसांना सांगू लागला आणि बेपत्ता शिवानीच्या मर्डर मिस्ट्रीची थरारक कथा अंगावर काटा उभा करत होते. त्यातील क्रूरता एखाद्या विकृत किलरला लाजवणारी होते. घटनास्थळी कोणताच तांत्रिक आणि भौतिक पुरावा नसताना अज्ञात महिलेच्या मृतदेहामागच्या मर्डर मिस्ट्रीची यशस्वी उकल करून कानून के हात बहुत लंबे होते हे परत एकदा पोलिसांनी दाखवून दिले. या प्रकरणात मृतक शिवानीचा चुलत भाऊ बेपत्ता असून त्यामागे काही रहस्य आहे का, याबाबत मध्य प्रदेशचे पोलीस तपास करत आहेत.